भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू झाल्याने आपण तिथे जातोय. थेट जाऊयात पीसी मध्ये. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की हा आपल्या राज्याच्या व्हर्च्युअल बैठकीचा समारोप त्यांनी करावा. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जाणते राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, सी.टी. रवीजी, माननीय सुधीर भाऊ, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड साहेब, आशिषजी शेलार, गिरीशजी महाजन, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आणि व्हर्च्युअली कनेक्टेड असलेले भाजपचे सर्व पदाधिकारी, रावसाहेब पाटील दानवे हे आपल्याशी कनेक्टेड आहेत, पंकजाताई आपल्याशी कनेक्टेड आहेत, प्रवीण दरेकर आपल्याशी कनेक्टेड आहेत. या सभागृहामध्ये आणि कनेक्टेड असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील अध्यक्ष आणि पदाधिकारी, सर्व आमदार, माननीय खासदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, माननीय मोदीजींच्या सरकारला 31 मेला 8 वर्ष पूर्ण होते. ही 8 वर्ष भारताच्या इतिहासामध्ये नवभारत निर्मितीची 8 वर्ष आहेत. मी नेहमी असं म्हणतो की माननीय अटल बिहारी वाजपेयीजी 22 पक्षाचं सरकार चालवत असताना एक नव्या भारताची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याची एक प्रकारे सुरुवात त्यांनी केली. पण खऱ्या अर्थानं संपूर्ण मेजॉरिटीने आलेलं सरकार मिळाल्यानंतर एखादा नेता काय करू शकतो हे माननीय मोदीजींनी आपल्याला दाखवून दिलं. आपल्याला कल्पना आहे की राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या नेत्यांची तर मालिकाच. पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत. वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. या 8 वर्षामध्ये कितीही आरोप झाले, टीका झाली, टोकाची टीका झाली, तरीही मोदीजींनी आपला कार्यक्रम बदलला नाही, आपली दिशा बदलली नाही. कारण पहिल्या दिवशी मोदीजींना हे माहिती होतं, समर्थ भारत तयार करायचा असेल, शक्तिशाली भारत तयार करायचा असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारची नीती आपल्याला करावी लागेल. या देशातल्या गरिबाच्या कल्याणाचा अजेंडा हाच या देशाला शक्तिशाली बनवू शकतो. मुठभर लोक शक्तिशाली झाले तर कुठलाच देश ताकदवर होत नाही. जेव्हा बहुजन आणि सर्वजन शक्तिशाली होतात तेव्हाच देश ताकदवर होतो. आणि हे सत्य समजून सामान्य माणसाला एम्पावर करणं, त्याला शक्ती देणं, हे कार्य मोदीजींनी सुरू केलं. आणि गेल्या 8 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं
गरीब कल्याणाचा जो अजेंडा या ठिकाणी राबवला गेला, सामान्य माणसाला हे वाटायला लागलं, गरीबाला हे वाटायला लागलं, हे माझं सरकार आहे, हे माझ्याकरता काम करणारं सरकार आहे. पहिल्यांदा गरीबाला असं वाटलं की माझे पंतप्रधान आहेत, माझ्याकरता विचार करणारे पंतप्रधान आहेत, मुठभर लोकांचा विचार करत नाही, आजूबाजूच्यांचा नातेवाईकांचा विचार करत नाही, तर यांचं बृहद अशा प्रकारचं कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी इतपत ते सीमित नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारत माझं कुटुंब, आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून ही माझीच जबाबदारी, अशा भावनेतनं हा गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत गरीबाला अन्न मिळालं पाहिजे, त्याला शौचालय मिळालं पाहिजे, त्याला गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे, त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला पाणी मिळाली पाहिजे, त्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरोग्य मिळालं पाहिजे. प्रत्येक मूलभूत गरज पूर्ण करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि हे सगळं होत असताना भारताला देखील ज्या प्रकारे त्यांनी शक्तिशाली केलं. कालच मी आकडेवारी पाहत होतो की आपले जे एक्सपोर्ट आहेत, 12-13 साली आपण इम्पोर्ट खूप करायचो, पण एक्सपोर्ट करण्याची ताकद नव्हती. $4 बिलियन एक्सपोर्ट आपण करत होतो. या वर्षी ते तेव्हाच्या 4 बिलियन वरनं या वर्षीचा आपला एक्सपोर्ट आहे $83 बिलियन. म्हणजे ही किती मोठी जंप आहे. आणि एक्सपोर्ट होतं म्हणजे निर्मिती होते, निर्मिती होते म्हणजे रोजगार तयार होतो, रोजगार तयार होतो म्हणजे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे हे काही हवेत झालेले एक्सपोर्ट नाही आहे. या देशामध्ये एक इकोसिस्टीम तयार झाली, ज्या इकोसिस्टीमने सामान्य माणसाच्या हातालाही काम दिलं आणि देशामध्येही समृद्धी आणली. आज आपण पाहू शकतो जगाच्या पाठीवर कोरोना नंतर आणि विशेषतः रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यानंतर आज मोठा क्रायसिस तयार झालाय. प्रचंड मोठा क्रायसिस असा आहे की मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये सगळ्या वस्तूंचे भाव वाढत आहेत. युरोप सारखे देश ज्यांच्याकडे भाववाढ हा कधी विषयच माहीत नव्हता, अमेरिकेसारखा देश ज्यांना भाववाढ हा विषयच माहीत नव्हता, आज त्या देशातही चर्चा कुठल्या गोष्टीची असेल तर ती भाववाढीची आहे. पण त्याच वेळी या संदर्भात ठोस उपाययोजना करणारा कुठला देश असेल तर तो भारत देश आहे. आज आपण पाहू शकतो एकीकडे ज्यावेळी भारतामध्ये आपल्या लक्षात आलं की आता या वॉरमुळे अनेक युरोपचे देश हे आता अखाती देशाकडनं पेट्रोल डिझेल घेतील, म्हणजे ऑइल घेतील, आणि त्याच्या किमती आसमानाला भिडायला लागल्या. तात्काळ आपण सांगितलं, रशियाने आपल्याला ऑफर दिली की आम्ही तुम्हाला स्वस्तात ऑइल द्यायला तयार आहोत. आपण सांगितलं आम्ही हे ऑइल घेणार आहोत. अनेक देशांनी आमच्यावर दबाव आणला की ऑइल तुम्ही कसं घेता, विशेषतः अमेरिकेने दबाव आणला. त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं, अरे तुमचे युरोपचे देश मिळून एका दिवसात जेवढं ऑइल वापरतात, पेट्रोल डिझेल वापरतात, तेवढं आम्हाला वर्षभराकरता पुरतं. तुम्ही जर तिथनं घेऊ शकता तर आम्ही का घेऊ शकत नाही? आमच्या देशाचा इंटरेस्ट महत्वाचा आहे. आम्ही का महागडं ऑइल त्या ठिकाणी घ्यायचं आणि आमच्या लोकांवर त्या ठिकाणी महागाई लादायची? त्यामुळे आम्ही ते ऑइल घेणार आणि अमेरिकेच्या आणि युरोपियन देशाच्या नाकावर टिचून भारताने स्वस्त ऑइल हे त्या ठिकाणून मिळवण्याचं काम केलं. अन्यथा आज आपण पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून बोलतो, पण काय अवस्था झाली असती हे सांगता येत नाही. पण त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढल्यानंतर देशामध्ये मोदीजींचं सरकार असं आहे की ज्यांनी 2 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करताना केवळ एक्साईज कमी केला असं नाही, कारण एक्साईज जर कमी केला, एक्साईजचे जे पैसे मिळतात त्यातले 51% हे केंद्र सरकारला मिळतात, 49% हे राज्याला आपण पाठवतो, केंद्र जमा करते आणि राज्याला पाठवतो. त्यामुळे राज्याच्या हक्काचे पैसे नाही, तर जो रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे की जो केवळ सेस हा केंद्राचा आहे, त्यातनं थेट 10 रुपये
हे केंद्र सरकारने कमी केले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, या 2 वेळेला केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याकरता जी काही कपात केली आहे त्याचं केंद्राला नुकसान किती आहे? 2,20,000 कोटी रुपये. 2,20,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन करून सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल कमी भावात मिळावं असा प्रयत्न या इंटरनॅशनल क्रायसिसमध्येही केला. आणि महाराष्ट्राचं सरकार, मी काल सांगितलं, मे महिन्यामध्ये एप्रिल फुल आपल्याला बनवत आहे. याचं कारण महाराष्ट्रामध्ये आपण केवळ पेट्रोलवर टॅक्स लावतो असं नाही, पेट्रोल डिझेलचं जे डीलर कमिशन आहे त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो. जो काही रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्राला जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो. जो ऍग्रिकल्चर सेस जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो. आणि त्यामुळे साहजिकच केंद्राने 10 रुपयांनी टॅक्स कमी केल्याबरोबर ऑटोमॅटिकली 1.5 रुपयांनी आपल्या इथला टॅक्स कमी झाला. तर अनायसे पडो पण दंडवत घडो अशा प्रकारे या सरकारने आम्ही टॅक्स कमी केला म्हणून सांगितलं. मी लगेच माहिती मागितली, दाखवा कुठे केलाय. मग मला फायनान्स विभाग आणि सगळ्या त्या विभागातून सांगितलं की नाही साहेब, निर्णय असा देता येत नाही. म्हटलं का नाही देता येत? म्हणलं नाही, ते ऑटोमॅटिक झालाय, ते काही आम्ही कमी वगैरे केलं नाहीये. आणि त्याचा इम्पॅक्ट किती आहे? समजा पकडला तरी प्रॉफिटमधनं लॉस आहे 2500 कोटीचा. 2,20,000 कोटी आणि 2,000 कोटी आपण हिशोब लावा. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? आता माझा सवाल आहे नाना पटोलेंना, माझा सवाल आहे अजित पवारांना आणि माझा सवाल आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना. तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमतीवर रोज टाहो फोडताना. आता पेट्रोल डिझेलवर केंद्राचा टॅक्स आहे 19 रुपये आणि राज्याचा टॅक्स आहे 39 रुपये. 29 रुपये, 39 नहीं, हाँ वो तो वापिस जाएगा ही, वो राज्य को ही जाएगा. लेकिन महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार नेहमी असं व्हायचं की राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स 1 रुपया जास्त असायचा. 1 रुपया किमान. आता पहिल्यांदा असं झालंय की राज्याचा टॅक्स 29 रुपये आणि केंद्राचा टॅक्स 19 रुपये. मग आता सांगा महागाई कोणामुळे? पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला जबाबदार 19 रुपयाचा टॅक्स लावणारे की 29 रुपयाचा टॅक्स लावणारे? टॅक्स कमी करणारे की टॅक्स कायम ठेवणारे? पण यांना लाजच नाही वाटत हो. एवढे बेशर्म लोक मी पाहिले नाही. पुन्हा उद्यापासून टाहो फोडतील. केंद्र सरकारने महागाई वाढवली, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. त्यामुळे माझा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि अध्यक्षांना विनंती आहे की पेट्रोल डिझेलच्या भावावर आज जो काही या ठिकाणी महागाई आहे ती केवळ महाराष्ट्र सरकारमुळे आहे. आणि म्हणून या सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे आणि पेट्रोल डिझेलचे टॅक्सेस आता या सरकारने कमी करावे म्हणून आपण आंदोलन केलं पाहिजे. या खोटारड्या लोकांना, लबाडांना आता उघडं पाडलं पाहिजे. ही माझी आपल्याला या निमित्ताने दादा विनंती आहे. आणि म्हणून पेट्रोल डिझेल असो, ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार पेठेमुळे सिमेंटचे भाव वाढायला लागले, त्या ठिकाणी लोखंडाचे भाव वाढायला लागले, तात्काळ केंद्र सरकारने परवा त्याचाही निर्णय घेतला आणि तेही भाव कमी आणण्याचं काम हे केंद्र सरकारच्या वतीनं आज या ठिकाणी होताना आपण पाहतोय. पण दुसरीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून मात्र कुठलंही त्या ठिकाणी काम होताना दिसत नाही. आपण बघा, जवळजवळ गव्हाच्या एक्सपोर्ट मधला 25% एक्सपोर्ट हा युक्रेनचा आहे. आणि युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची कमतरता होणार आणि मग सगळ्या देशातल्या गव्हाचे भाव वाढवून ते थेट मोठ्या देशांमध्ये जाणार. हे लक्षात आल्याबरोबर भारताने तात्काळ गव्हाच्या एक्सपोर्टला त्या ठिकाणी स्थगिती दिली. आणि आमच्या देशातला गहू आमच्या देशातल्या सामान्य माणसाकरता राखून ठेवला पाहिजे. तो अमेरिकेकरता, युरोपकरता त्या ठिकाणी चढ्या भावानं जाऊ देता कामा नये.
आणि त्याचवेळी आमच्याही देशामध्ये वाढीव हमी भावात गव्हाची खरेदी म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान नाही आणि सामान्य माणसाचंही नुकसान नाही, अशा प्रकारे योग्य वेळी निर्णय घेणारं सरकार कुठलं असेल तर ते देशाचं मोदीजींचं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, तात्काळ आपण अनुदान दिलं. आज शेतकरी म्हणतो कांदा फेकून देणं परवडेल, पण त्या ठिकाणी आज विक्री करता गेलं तर भाव मिळत नाहीये. मग आता हे सरकार जे रोज केंद्राच्या नावानं ओरडतं, आता या सरकारची जबाबदारी नाहीये की या कांद्याच्या शेतकऱ्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आज ऊसाचा प्रश्न निर्माण झालाय. केंद्र सरकारने FRPच्या संदर्भात इतके चांगले निर्णय घेतले. केंद्र सरकारने या ठिकाणी जी काही मिनिमम सपोर्ट प्राइस साखरेची आहे त्या संदर्भात अतिशय चांगले निर्णय घेतले. इथेनॉलच्या संदर्भातले निर्णय घेतले. पण या ठिकाणी अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात राज्य सरकारची जबाबदारी असताना कुठलीच जबाबदारी पार पाडायची नाही. आणि म्हणून मी याकरता सांगतोय की मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की एक विजन असलेले पंतप्रधान या देशाला लाभले तर या ठिकाणी नेमकं काय होऊ शकतं आणि ते आपण बघितलंय. आणि म्हणून या 8 वर्षाच्या कार्यकाळाच्या संदर्भात खरं म्हणजे मोदीजींनी आपल्याला नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे की नो सेलिब्रेशन ओनली कम्युनिकेशन. हे जे काही आपण 1 ते 15 तारीख करतोय, देर इज नो सेलिब्रेशन, देर इज ओनली कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन का? याचं कारण असं आहे की आजपर्यंतच्या सरकारमधल्या योजनांचं फेलियर काय होतं. दिल्लीला योजना बनायची, गल्लीतल्या माणसाला माहिती नसायची. देर वॉज नो डिलिव्हरी सिस्टीम, देर वॉज नो कम्युनिकेशन सिस्टीम. ही जी काही सामान्य माणसापर्यंत पोचणं आणि त्याला अवेअरनेस असणं, या दोन्ही गोष्टी नव्हत्या. मोदीजींनी डिलिव्हरी सिस्टीम इतकी चोख तयार केली, सगळी ऑनलाईन तयार केली, डायरेक्ट बेनिफिटची तयार केली, त्यामुळे आता त्याच्यामध्ये गडबडच उरली नाही. मग आता गडबड कशात आहे? तर गडबड ही आहे की जर सामान्य माणसाला माहितीच नसेल की माझ्याकरता योजना काय, तर त्या योजनेचा तो लाभ कसा घेईल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे एक असं सैन्य आहे की ज्या सैन्याला सरकार आणि सामान्य माणसामध्ये सेतूचं काम करायचं आहे. आणि म्हणून सामान्य माणसाकरता ज्या काही योजना तयार झाल्या आहेत त्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कम्युनिकेशनचा हा भाग आहे. आम्ही लाभार्थी संमेलन जेव्हा घेतो त्यावेळी लाभार्थी संमेलन ही काही तुम्हाला आम्ही काय दिलं हे जतवून देण्याकरता नसतं. त्या संमेलनाच्या माध्यमातून जागृती होते. त्या संमेलनामध्ये जे लाभार्थी येतात ते इतर लाभार्थ्यांना सांगतात की आम्हाला मिळालंय, तुम्हालाही मिळू शकतं. ज्यावेळेस आपल्या मोल्यातनं त्या कार्यक्रमात जातात त्या सख्या मोल्याला माहिती असतं की मोदीजींच्या कार्यक्रमात किंवा मोदीजींनी जो लाभ दिलाय त्या कार्यक्रमामध्ये हे चालले आहेत, आपल्यालाही उद्या लाभही मिळू शकतो आणि कार्यक्रमातही जायला मिळू शकतं. अशा प्रकारची जनजागृती या लाभार्थी संमेलनाच्या माध्यमातून होते. आणि म्हणून एकीकडे अशा प्रकारच्या कम्युनिकेशनच्या योजना आपण करतो आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा विस्तार शेवटच्या माणसापर्यंत करायचा असेल तर आमची ताकद तर वाढली आहे, पण अनेक वेळा आमची सवय काय असते, जे आमचे मजबूत बूथ आहेत तिथे आम्ही कन्सॉलिडेट करतो. केवळ ते कन्सॉलिडेशन करणं म्हणजे इलेक्शन जिंकण्याचं मेकॅनिझम आहे. पण मोदीजी म्हणतात भारतीय जनता पार्टी इलेक्शन जिंकण्याची मशिनरी नाही आहे. आम्ही एक जिवंत व्यवस्था आहोत की जी व्यवस्था सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता तयार केलेली आहे. आणि म्हणून जे आपल्या त्यांना कन्सॉलिडेट करायचंच आहे, पण समर्थ बूथ अभियानामध्ये जे आम्हाला मतं देत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ज्यांच्याकडे अजूनही आमच्याबद्दल काही संभ्रम असेल त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करायचं आहे आणि त्यांना देखील आपल्या पक्षाच्या मुख्य धारेत सामील करून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं देशाच्या इतिहासामध्ये असा व्यापक कार्यक्रम कुठल्याही पक्षाने कधीच हाती घेतला नाही. काही पक्षांची अवस्था तर अशी आहे त्यांचे केवळ चिंतन बैठका होतात. आपल्याला माहिती आहे जयपूरला चिंतन बैठक झाली, उदयपूरला.
त्या उदयपूरच्या चिंतन बैठकीचं एका पत्रकाराने फार सुंदर वर्णन केलं. तो असं म्हणाला, त्याला विचारलं निचोड काय, निचोड काय, चिंतन बैठक का निचोड काय? तो म्हणाला ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट इज डेड. ही अवस्था आहे. चिंतन नहीं चिंता, चिंता बैठक. लेकिन वहां पर भी वो हुआ कि ऑपरेशन सक्सेसफुल एंड पेशंट इज डेड. त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळी परिवारवादी पक्षांची अवस्था या देशाला न्याय देऊ शकत नाही, व्यवस्था परिवर्तन करू शकत नाही, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे काही सगळं अभियान आज आपण प्लॅन केलेलं आहे, सामान्य माणसाशी संपर्काचं हे अभियान आहे. भारतीय जनता पक्षाचा विस्तार हा बाय प्रॉडक्ट आहे. भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद मिळणारच आहे, पण भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद मिळण्याकरता आपण जात नाहीये. त्याच्या जीवनात परिवर्तन आपण घडवून आणल्यामुळे त्यांनी आशीर्वाद द्यावे, अशा प्रकारची मानसिकता घेऊन आपण या संपूर्ण अभियानामध्ये उतरतोय. मी काही सगळ्या गोष्टी रिपीट करणार नाही, पण आपल्याला कल्पना आली आहे. त्यामुळे आपल्याला हा जो काही पंधरवाडा आहे हा आपल्याला यशस्वी करायचा आहे. उद्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीनंतर साधारणपणे सगळे प्लॅन आपले सुरू होतील आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आपण हा सगळा पंधरवाडा या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी करू. आज या निमित्ताने आपल्या ओबीसी मोर्चाने देखील एक विषय मांडलेला आहे. सातत्याने आपला संघर्ष चाललेला आहे. तुम्ही बघा की 13/12/2019 या सरकारला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितलं. 13/12/2019 ते 4/3/2021 टाइमपास केला. टाइमपास काहीच केलं नाही. 8 वेळा तारखा घेतल्या आणि त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलाय की सरकारला काही करायचंच नाहीये, त्यामुळे आता आम्ही तारीख देऊन काय करायची, आणि त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आज तागायत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाही. महाराष्ट्राच्या निर्णयाचा पहिला फटका बसला तो मध्य प्रदेशला, आणि मध्य प्रदेशला फटका बसल्याबरोबर मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याशी बोललो, प्रदेश अध्यक्षांशी बोललो, संघटन मंत्र्यांशी बोललो. त्यांना एक नोट तयार करून दिली की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे, सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितली आहे ती कशी कंडक्ट करता येईल, डेडिकेटेड कमिशन तयार करून आपण कशा प्रकारे डेटा जमा करू शकतो, कशा प्रकारे 3-3.5 महिन्यात हे सगळं काम होऊ शकतं, अशा सगळ्या गोष्टी मी त्यांना दिल्या. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये तेच मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पहिल्यांदा 2021 साली सांगितलं, त्याच्यानंतर 2021च्या दुसऱ्या मिटिंगला सांगितलं, 2022 साली सांगितलं. महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होऊ शकलं नाही. कमिशन तयार केलं. काल परवा कमिशनने पुन्हा सांगितलं, कमिशनचे मेंबर म्हणतात की आम्हाला पैसेच दिले नाही, स्टाफ दिला नाही, मॅन्डेट दिला नाही, आणि केवळ सांगितलं की आता रिपोर्ट तयार करा. आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिपोर्ट यांनी सादर केला, त्या रिपोर्टमध्ये नेमका डेटा कुठून आला ते सांगू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट देतात, रिपोर्टवर सही नाही, रिपोर्टवर तारीख नाही, आणि लॉजिक काय, त्यांना विचारलं की असा कसा रिपोर्ट तयार झाला, म्हणले नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला. अरे, सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यांना सादर केल्याने काय रिपोर्ट व्हॅलिडेट होतो, असा कसा रिपोर्ट तुम्ही दिला. त्यांनी तो नाकारून टाकला. आणि त्यानंतर दुसरं कमिशन तयार केलं, अद्यापही रिपोर्ट नाही. मला आनंद वाटतो, मी परवा ज्यावेळेस माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचं अभिनंदन केलं त्यावेळेस ते म्हणाले की देवेंद्र जी आपसे बात होने के बाद एक दिन भी मैं रुका नहीं. तात्काळ मी या ठिकाणी कमिशन तयार केलं, गावोगावी जाऊन आम्ही तात्काळ एम्पिरिकल डेटा तयार केला, सगळा रिपोर्ट कन्सॉलिडेट केला. आम्ही कोर्टामध्ये गेलो, ते कोर्टात गेले. कोर्टाने पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट परत केला. कोर्टाने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था 6 रिपोर्ट द्या, तुम्ही कन्सॉलिडेटेड रिपोर्टचा कॉपी आम्हाला दिलेली आहे.
त्यांनी सांगितलं आम्हाला वेळ द्या, कारण त्यांच्याजवळ सगळं तयारच होता. 8 दिवसामध्ये त्या रिपोर्टचे त्यांनी तुकडे केले. प्रत्येक स्थानिक मतदारसंघशः त्यांनी तो रिपोर्ट बायफरकेट केला आणि बायफरकेटेड रिपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आणि तात्काळ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मान्यता दिली. आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाले. अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली. वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक. तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही. तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असते. 1 वर्ष आधी. मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे. याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली, पण यांच्या मनात पाप होतं. तुम्ही मला सांगा, मंत्री मोर्चे काढतायत, भाषणं देतायत, मोदींवर बोलतायत, रिपोर्ट तयार करायला कोणीच तयार नाही. कोणी रिपोर्टकडे पाहायलाच तयार नाही. कोणाला रिपोर्टमध्ये इंटरेस्टच नाही. म्हणजे मी तर परवा असं म्हटलं की दाऊदशी संबंध असल्यामुळे जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना मंत्रिपदावर ठेवण्याकरता तुम्ही जेवढी खटपट केली त्याच्या 50% खटपट रिपोर्ट तयार करायला केली असती तर ओबीसीचं आरक्षण शिल्लक राहिलं असतं, ते गेलं नसतं. ओबीसी आरक्षणाचे हत्यारे हे सरकार आहे, हे सरकार. आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं. आमचे नौटंकीबाज मित्र नाना पटोले म्हणतात की फडणवीसांच्या काळातच. अरे फडणवीसाच्या काळामध्ये 50%च्या वरचंही आरक्षण आम्ही साबूत ठेवलं होतं आणि त्यात आम्ही इलेक्शन घेण्याची परवानगी मिळवली. आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण स्टँड डाऊन करण्याचा पहिला निर्णय झाला 3/4/2021, म्हणजे तुमचं सरकार आल्याच्या 15 महिन्यानंतर. 15 महिने झोपा काढत होतात तुम्ही, म्हणून त्या ठिकाणी ते आरक्षण गेलं. आणि त्यामुळे हे जेवढे पोपट आहेत यांना थेट उत्तर दिलं पाहिजे. अपराध बोलायचं कारणच नाही आहे. भारतीय जनता पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे. ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा श्वास आहे आणि भारतीय जनता पक्षाचं शरीर समस्त समाज आहे. समाजातला एक एक घटक आमचा आहे. पण त्याच वेळी हा जो ओबीसी आहे हा आमचा श्वास आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या ओबीसीवर अन्याय होत असताना हे सरकार, आणि आता तर हे स्पष्ट आहे आणि माझा आरोपच आहे की हे इतकं सरकार ढिसाळ काम नाही करू शकत. सुधीर भाऊ, आपण सरकारमध्ये होतो, कोणाचं तरी डिझाईन आहे, कुठलं तरी डिझाईन आहे, कुठलं तरी षडयंत्र आहे, सापळा आहे. सापळा आहे का भोपळा आहे माहित नाही, पण कोणाचं तरी हे षडयंत्रच दिसतंय. आणि त्यामुळे मगाशी एक प्रश्न तुम्ही विचारला संदीप, आता या सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे व्यवस्था पूर्ण केली तरीही सर्वोच्च न्यायालयाने यांना सांगितलंय की आता प्रोसेस कंप्लीट करा. 30 तारखेला एकदा ड्रॉ निघाले की त्यानंतर आरक्षण लागू झालं तरी पुढच्या निवडणुकीला 5 वर्षानंतर, आताच्या निवडणुकीला नाही. अनलेस सुप्रीम कोर्ट पुन्हा रिव्हर्स जाऊन सुप्रीम कोर्ट सगळी प्रोसेस रद्द करून पुन्हा नव्याने प्रोसेस सुरू करायची परवानगी देईल तरच हे शक्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाचा मुर्दा यांनी पाडलाय आणि म्हणून आपल्याला याच्या विरुद्ध एल्गार करावाच लागेल. जोपर्यंत आम्ही ओबीसी आरक्षण पुन्हा मिळत नाही तोपर्यंत शांत बसलो तरी कधीच मिळणार नाही. त्या षडयंत्रकार्यांनी जाणीवपूर्वक ओबीसीचं आरक्षण घालवलंय, ते कधीच ओबीसीला आरक्षण मिळू देणार नाहीत आणि म्हणून आपण हा लढा सुरूच ठेवला पाहिजे. ओबीसी मोर्चा तर करतोच आहे, पण केवळ ओबीसी मोर्चाने करून चालणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक आघाडीत ओबीसी आहेत. आपण काही जातीचा विचार करत नाही, आपण समस्त हिंदू आहोत आणि आपण सगळे लोक राष्ट्रवादी लोक आहोत. म्हणजे आपल्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांना जागा आहे. एखाद्याची पूजा पद्धती काय, धर्म काय आहे याच्या आधारावर आपण त्याचं हिंदुत्व ठरवत नाही. आपल्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रवादी प्रत्येक व्यक्तीला जागा आहे. त्यामुळे आपण सगळे हिंदू आहोत.
परंतु त्याच वेळी आपल्या पक्षाच्या प्रत्येक आघाडीत ओबीसी समाजाचे लोक आहेत. या सगळ्या लोकांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे आणि जे ओबीसी नाहीत त्यांनीही समर्थनार्थ उतरलंच पाहिजे आणि हा न्याय मिळवून घेतला पाहिजे. या दृष्टीनं येत्या काळामध्ये आपण संघर्ष पेटवूया. मी पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 8 वर्षामध्ये देश बदलण्याचं जे कार्य झालंय, आणि एक गोष्ट शेवटची मला सांगितलीच पाहिजे, राहवत नाही, उशिरी खूप झालाय, पण आज सगळ्यात महत्वाचं काही असेल तर भारत जो कालपर्यंत थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून रिंगणाच्या बाहेर बसून टाळ्या वाजवत होता, आता तो प्लेयर आहे. जगाच्या पाठीवर 3 देश बसो का 4 देश, भारताशिवाय होत नाही. आणि रशिया आणि युक्रेनलाही म्हणावं लागतं की आम्हाचं युद्ध संपवायचं असेल तर मोदीजींनी मध्यस्थता केली तर कदाचित ते संपू शकेल. ही जी काही एक जागतिक अवस्था आज भारताला मोदीजींनी प्राप्त करून दिली आहे, असं एक ऋषितुल्य नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. त्यांचं अभिनंदन करूया आणि पुन्हा एकदा कम्युनिकेशन करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली आणि ओबीसींचं नुकसान केल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी आत्ता बोलताना केला. आणि सोबतच पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, महागाई आहे ती राज्य सरकारमुळे ना की केंद्र सरकारमुळे, हेही त्यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.